पहिल्या फेरीतील जवळपास हा 7वा सामना इथं आलेला आहे. तर वैभव इथं आलेले आहेत मागील सामन्याचे प्लेअर ऑफ द मॅच. तर विनंती असेल आदरणीय श्री विजयजी मोठे साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे प्रतिष्ठानचे वैभव त्यांना आता मात्र आपण मेडल देऊन पुरस्कृत करायचं. नक्कीच आपल्या दमदार खेळीच्या जोरावरती स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे प्रतिष्ठानने दिमागदार पद्धतीमध्ये श्रद्धांजली चषक 2026च्या या पुढील फेरीमध्ये अगदी प्रवेश मिळवलाय. तर चालू सामना आपण पाहतात. पहिल्या फेरीतील 7वा सामना रॉयल ए विरुद्ध सुपर मावळी स्पोर्ट क्लब कळंबोली या दोन संघादरम्यान. नार्वेचं पहिलं महायुद्ध जिंकलं ते रॉयल या संघाने आणि प्रथमतः आमंत्रित केलं ते यावेळेस सुपर माऊली या संघाला. सुपर माऊली संघाची प्रारंभिक जोडी फलंदाज अमर चोपडे आणि फलंदाज रामदास महानवर विरुद्ध खिडूकपाडचा एक नवोदित नावाजलेला गोलंदाज भावेश उलवेकर. लेफ्ट आर्म गोलंदाज त्याच्या विरुद्ध उजव्या हाताचा एक विस्फोटक फलंदाज. पहिल्या चेंडूवरती आला तो डॉट. तदनंतर मात्र मिळाल्या त्या मात्र अवघी एकच धाव. रामदास महानवर यांनी ओळखलं की दुसरी धाव घेणं तितकं सोपं नाहीये, कारण ज्याच्या हातामध्ये चेंडू आहे ना त्या खेळाडूचं नाव आहे परेश कडके. परेश कडके म्हटलं की 0 एरर. परेश कडकेचा विचार केला तर आपल्या नावाचा एक टेरर त्यांनी आता एक धबधबा त्यांनी मात्र निर्माण केला. या दरम्यानचा पुढचा बॉल यावेळेस हातभर वळण घेणारा चेंडू होता. मुख्य पंच विजय यांनी आम्हाला सांगितलं की हा चेंडू मात्र अवांतरे पुन्हा टाकावं लागणार. दंडित केलं गेलं गोलंदाज भावेशच्या या चेंडूला. समीकरण मात्र 1ने वाढते. धावसंख्या थांबते ती आता मात्र 2च्या घरामध्ये. यावेळेचा चेंडू हॅमर केला. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या क्षेत्रातून सरळ 4 या धावसंख्येवरती आणि रामदास महानवर याच्या मात्र बॅटून निघालेला हा पहिला आत्मविश्वासपूर्ण फटका. जाऊया एका डीजे ब्रेक याच्याकडे. पुढचा बॉल या चेंडूवरती आपण पाहिलं. मागच्या चेंडूवरती त्यांनी चौकार मारला. तदनंतर मात्र चांगलं कमबॅक केलं. टी फॉर टॅटचं प्रत्युत्तर आपल्याला मात्र पाहायला मिळालं. एक तेरी तो एक मेरी या संकल्पनेतून यावेळेस चांगला चेंडू होता. ब्लॉक ऑल व्हॅल्यूवर टाकलेला चेंडू होता. चेंडू मात्र गेला तो मात्र स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्यात मात्र यश आलं ते गोलंदाज भावेश उलवेकर याला. का संघ नायकाने मला या सामन्याचा प्रथम षटक हाताळण्याची संधी दिली. आता जिवंत त्याचं मूर्तिमंत उदाहरण यावेळेस आता मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. मुंबई पुणे हायवे एंड करून एक डाव्या हाताचा गोलंदाज भावेश उलवेकर या दरम्यान मात्र झेल पकडला, परंतु चेंडूने बॅटचा आणि संपर्क नसल्यामुळे चेंडू आदळला तो बॉडी लँग्वेजवरती. बॉडीलाईन अटॅक यावेळेस मात्र पाहायला मिळतोय, कारण गोलंदाजाने हेरलं की जर आपण रामदास महानवर याच्या पॅडलाईनवरती जर आपण मारा केला तर मात्र मोठमोठे प्रहार आपल्या चेंडूवरती येऊ शकतात. त्यांनी बॉडीलाईन अटॅक मात्र केली. यावेळेस चांगला चेंडू सबमरीन डिलिव्हरी. चेंडू गेला तो निर्धाव आणि या निर्धाव चेंडूने आता मात्र षटक संपते. विचार केला तर षटक क्रमांक या षटकाची सुरुवात झाली होती डॉट चेंडूने आणि अंत म्हणजे शेवट देखील झाला तो मात्र डॉट चेंडूने. म्हणजेच एक चांगली कामगिरी, एक चांगलं गोल्डन षटक आपल्याला ज्याला म्हणता येईल, कारण 6 किंवा 6 पेक्षा रबर बॉल स्पर्धेमध्ये जो गोलंदाज धावा खर्च करतो तो मात्र ते षटक मात्र असतं ते मात्र गोल्डन षटक. आणि याच अशाच गोल्डन षटकाची सांगता केली ते खिडूकपाड्याचा एक मास्टरमाइंड गोलंदाज भावेश उलवेकर याने. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज प्रभात अंबोरे.
एक चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. रामदास मानवर विरुद्ध परेश कडके, अमर चोपडे विरुद्ध प्रभात आंबोरे. नक्कीच मी म्हणेल की यावेळेस आणि विक्रम पवार विरुद्ध अक्षय सरोदे एक चांगलं बॅटल यावेळेस पाहायला मिळतंय. जो आपलं टेम्परामेंट मेंटेन ठेवेल, जो आपला नर्व्स कंट्रोल करेल ना, तो संघ यावेळेस मात्र नक्कीच पुढे एक चालेल. दरम्यान यावेळेस पंचांचा इशारा इथे येतोय लेट्स प्लेचा. गोलंदाज प्रभात, वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं. समोर आहे फलंदाज अमर चोपडे. हलकासा ओव्हरपिच चेंडू आणि या ओव्हरपिच चेंडूवरती वेलकम स्वागत केलंय प्रभात आंबोरेचं षटकार मारून. गोलंदाज प्रभातवरती आता मात्र हात खुले केलेत फलंदाज अमर चोपडेने. परंतु प्रभात देखील एक वेगळ्याच धाटणीचा, एक वेगळ्याच शैलीचा हा गोलंदाज आहे, पुरा गोलंदाज आहे. त्याने असे अनेक सामने त्याने हाताळलेत, अनेक प्रेशर सिच्युएशन त्याने आता मात्र हाताळलेत. या सिच्युएशनमधून, या दडपणामधून कसं बाहेर यायचं हे त्याला चांगलंच ठाऊक आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र ऑफसाईड ऑफस्टंप टाकला चेंडू होता. बचावात्मक पवित्रा मात्र त्यांनी घेण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रयत्न मात्र त्याच्या अंगाशी आला. पंचांनी या चेंडूला केलं दंडित. चेंडू गेला तो मात्र अवांतर आणि धावसंख्येचा फलक मात्र 1ने वाढतोय. धावसंख्या थांबते ती आता मात्र बिनगडीबाद 13च्या घरामध्ये. बिनबाद 13 ही एक जमेची बाजू. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू पंचांकडे 10 तिथे मागितले जाते आणि पंचांचा इशारा हा मात्र अवांतर. स्क्वेअर लेग पंच सौदी. चला, पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील. अवांतर चेंडू, धन्यवाद. बॅक टू बॅक 2 अवांतर चेंडू टाकलेत. थोडंसं निराश वाटतोय गोलंदाज प्रभात, कारण जी त्याची बॉडी लँग्वेज आहे ती बॉडी लँग्वेज त्याला सांगते की हा चेंडू हा फेअर डिलिव्हरी होता, परंतु का पंचांनी त्याला अवांतर घोषित केला त्याला मात्र अजून देखील त्याला समजलं नाही आहे. परंतु पंचांचा या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती एक नियम आहे, पंचांचा निर्णय हा निर्णय मात्र अंतिम राहील. तर त्या अनुषंगाने स्क्वेअर लेग पंच सौदीने दिला तो चेंडू अवांतर. एक धाव मात्र धावफलकावरती केले गेले अंकित. धावसंख्या जाऊन पुढे सरकते 1 या धावसंख्येने बिनगडीबाद 14. यावेळेचा चेंडू चांगला चेंडू होता, निर्धाव चेंडू होता. टी फॉर टॅट. आपल्या खांद्यांचा एक चांगला वापर, टप्पा पडल्यानंतर अतिशय वेगाने चेंडू मात्र डिलिव्हरी केला गेला. टप्पा पडल्यानंतर जो अंदाज बांधला होता त्या अंदाजापेक्षाही जास्त उसळी घेतली गेली आणि त्याच कारणास्तव चेंडू आणि बॅटचा नीटचा संपर्क झाला नाही आणि उर्वरित काम यष्टीरक्षक नितीन म्हात्रे यांनी पूर्ण केले. नितीन म्हात्रे म्हटलं की प्रत्येक वेळी आपल्या प्रत्येक खेळाडूला ऑन द टोस ठेवायचं काम करतो. यावेळेस पुन्हा एकदा एक बचावात्मक पवित्रा घ्यायचं काम कार्य केलं होतं, परंतु पुन्हा एकदा ते पवित्रा आपल्या अंगाशी आला आणि पुन्हा एकदा पंचांनी दोन्ही हात समांतर करत सांगितलं की हा चेंडू प्रभात तुम्हाला पुन्हा टाकावा लागणार आहे. धावसंख्येचा फलक मात्र पुन्हा एकदा 1ने पुढे सरकतोय. धावसंख्या थांबते ते 15च्या घरामध्ये. विचार केला तर आतापर्यंत चेंडू फेकले गेले 2, परंतु 3 अवांतर चेंडू आहेत. एकूण 5 चेंडू फेकले गेले, त्यापैकी 3 हे चेंडू अवांतर गेले गेले. उर्वरित 3 चेंडूवरती मात्र अवघे 6 धावा आल्या. या दरम्यान पुन्हा एकदा चेंडू, सुरेख चेंडू, पुन्हा एकदा अवांतर चेंडू आहे. नक्कीच एक तज्ज्ञ पंच आपण पाहत आहात. यावेळेस आपल्या मुख्य पंचांच्या करवी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांनी बघितलं, हेरलं आणि त्यानंतर आपला संपूर्ण त्यांनी वेळ घेतला आणि त्यानंतरच त्यांनी आपला निर्णय घोषित केला की हा चेंडू प्रभात तुम्हाला पुन्हा एकदा टाकावा लागणार आहे. सलगचा
हा दुसरं अवांतर चेंडू. या षटकातील जवळपास 4 चेंडू त्यांनी अवांतर टाकलेत. पुढचा बॉल. यावेळेस आता मात्र वेगाने मात दिली. स्लोवर वन चेंडू होता. अभ्यास केला होता वेगाचा चेंडूचा, परंतु अतिशय मी म्हटलं होतं ना की प्रभात आंबोरे हा एक वेगळ्या धाटणीचा प्लेअर आहे. त्यांनी असे अनेक सामने बघितलेत, अनेक अनुभव आहेत, अनेक उन्हाळे पावसाळे त्यांनी इथे बघितलेत आणि याच वेळेस आपल्या अनुभवाचा कस, आपला अनुभवाचा इथे लावला, तो त्यांनी अनुभव लावला आपल्या पन्नाला आणि चेंडू गेला तो मात्र निर्धार. स्लोवर वन चेंडू होता. त्यांनी बघितलं की अमरची बॅटचा स्विंग हा खूप जोरात आहे आणि ज्या वेगाने मी चेंडू टाकेल ना त्या वेगाने त्या बॅटचा स्विंग होईल आणि बॅट चेंडू जर झाला कनेक्ट तर मात्र षटकार चौकार लागेल आणि हेच ओळखलं गोलंदाज प्रभातने आणि त्याच वेळी त्यांनी आपली लाईन मात्र आखूड केली आणि चेंडूचा वेग मात्र कमी केला. जिथे चेंडू गेला तो मात्र निर्धार. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा तीच चूक करतोय. आपटला गेलेला चेंडू होता. चेंडू जितक्या वेगाने आपटला, चेंडू जितक्या वेगाने बॅटवरती आला तितक्याच वेगाने स्वीट साऊंड आला आणि साऊंड ऐकूया SK साऊंड्स अँड इव्हेंटच्या माध्यमातून. रामदास महानवर यांच्या तालमीमध्ये कसलेला हा फलंदाज रामाकी खोच असं म्हणता येईल अमर चोपडे यांना. का संघ नायकाने माझ्यावरती विश्वास ठेवला आणि मला सलामीच्या भूमिकेमध्ये मला पाठवलं. स्वतः संघ नायक देखील माझ्यासोबत आला आणि वेळोवेळी ज्या ज्यावेळी चेंडू डॉट गेलेत ना त्यावेळेस फलंदाज रामदास मानवरने अशी कानमंत्रण दिले. आपले अनुभवाचे बोल मात्र त्याला सांगितले आणि त्याला फायदाच म्हणजे नक्कीच पुढच्या चेंडूवरती षटकार किंवा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. समीकरण आता मात्र 6ने वाढतंय. धावसंख्या थांबते ती आता मात्र 22च्या घरामध्ये. 4 चेंडूचा खेळ संपलेला आहे. या दरम्यान पुन्हा एकदा हलकासा ओव्हरपिच चेंडू होता. या ओव्हरपिच चेंडूवरती चेंडू जातोय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या डोक्यावरून मस्तकला दस्तक देणारा हा षटकार. चेंडू टाकावा तर टाकावा कुठे. बॉडीने अटॅक केली तर चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार जातोय. पॅडलाईनला चेंडू मारला तर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या डोक्याला मात्र डोक्यावरून जातो षटकार. यावेळेस आता मात्र काहीसा संभ्रम, काहीसा दडपणाखाली बघतोय. या दरम्यान पुन्हा एकदा ज्या वेगाने चेंडू टाकला त्याच वेगाने पुन्हा एकदा अमर चोपडेने आपल्या बॅटचा स्विंग दाखवला आणि का संघ नायकाने मला सलामीला पाठवल्याचं चुरूक याचं उत्तर मात्र दिलं. एक दर्जेदार फटका मारून आणि षटकार मात्र मारून षटकाचीच देखील सांगता होते आणि या 6 धाव समीकरण मात्र 6ने वाढतंय. धावसंख्या जाऊन थांबते ती आता मात्र बिनगडी बाद. 12 चेंडूच्या समाप्तीनंतर 34 या धावसंख्येवरती. जमेची बाजू एक म्हणजे आघाडीचे दोन्ही फलंदाज यावेळेस खेळपट्टीवरती आपली तग धरून उभे. तर या 34 धावांमध्ये 25 धावांचं योगदान आहे ते फलंदाज अमर चोपडेचं. एक सुमधुर संगीत ऐकूया. पण ताकीद करायची आहे की कृपया सामना त्वरित चालू करताय कारण जवळपास 2 दुपारचे 2 वाजले आलेले आहेत. परंतु अद्याप देखील पहिल्या फिरतील सामने संपले नाही आहेत. ही मात्र एक मोठी चिंतेची बाब आहे कारण यानंतर बहुतेक असं वाटतंय मला की आयोजक काहीतरी टफ कॉल घेतील दुसऱ्या फिरतील सामन्यासाठी कारण जवळपास 15 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. 15 पैकी जवळपास फक्त 7 सामने झालेले आहेत
गोलंदाज सूरज माफरा राहुल भोईर. धावसंख्या आहे 34. गोलंदाज राहुल भोईर सांघिक तिसरं वैयक्तिक पहिल्यासाठी घेऊन आलाय गोलंदाज राहुल भोईर. राहुल भोईरचा हा पहिला चेंडू अतिशय योग्य ठिकाणी लागला, ज्या ठिकाणी त्याला पाहिजे होताच, म्हणजेच खेळपट्टीच्या अंतिम चरणामध्ये तो चेंडू फेकला गेला आणि त्यावेळेस मात्र एक धाव आता मात्र मिळाली. अतिशय सुंदर चेंडू टाकला होता, त्याला मात्र पूर्णपणे सन्मान दिला गेला फलंदाज रामदास महानोर यांनी. आणि रामदास महानोर म्हटलं ना तर महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये जाऊन आपल्या नावाचा डंका ज्यांनी मात्र वाजवलाय असाच एक विस्फोटक ताडकेबंद फलंदाज म्हणजेच रामदास महानवर. रामदास महानवर करता तो टाकला तो एक चेंडू. या स्ट्राईक चेंज झाली आणि स्ट्राईकवरती आता मात्र आपण पाहत आहात 25 धावसंख्येवरती खेळणारा फलंदाज अमर चोपडे. अमर चोपडे विरुद्ध राहुल. चांगलं बॅटल. यावेळेस राहुलने देखील एक चांगलं कामगिरी केली, परंतु पंचांचा इशारा येतोय तो मात्र अवांतरचा. चला, पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. पंचांनी अवांतर घोषित गेलेला आहे. राहुल भोईर आणि अक्षय सर देखील थोडेसे काही नाराज आहेत. त्यांना असं वाटतंय की चेंडू ही लिगल डिलिव्हरी आहे, परंतु पंच अतिशय कटाक्ष आहेत, त्यांचा चांगला अभ्यास आहे आणि त्या अनुषंगाने देखील आपण त्यांच्यावरती कामगिरी सोपवली गेलेली आहे. स्क्वेअर एक पंच बघितलं तर सौदी आहे आणि सौदी यांच्या बाबतीत सांगायचं तर असा एक खेळाडू की ज्याने न षटकार न चौकार फक्त पळून त्यांनी धावा केल्या गेल्या आणि तब्बल जवळपास 5,000पेक्षा जास्त रक्कम त्याने आपल्या खिशात घातली होती कळंबोली प्रीमियर लीगमध्ये. तर पुढचा बॉल यावेळेस मात्र फसवा चेंडू होता आणि ज्याच्यासाठी गोलंदाज राहुल भोईरला आणलं गेलं होतं, आतापर्यंत तरी ती योजना सफल झाली आहे संघनायकाची अशी दिसते. कारण पहिला चेंडू गेला, एक धाव आली, दुसरा चेंडू मात्र अवांतर, तिसरा चेंडूवरती मात्र डॉट चेंडू मात्र केला गेला. म्हणजे आतापर्यंत लिगल डिलिव्हरीचा विचार केला तर 2 झाल्यात. चेंडू फेकले गेले एकूण 3, पण त्यापैकी एक चेंडू मात्र अवांतर घोषित केला गेला. त्या अनुषंगाने फक्त 2 चेंडू झालेत, ते मात्र गोलंदाज राहुल भोईर याचे. एक चांगलं बॅटर पाहायला मिळतंय. एक नवोदित फलंदाज विरुद्ध एक ग्रामीणमधील ज्याने रोडपळीचं नाव त्यांनी प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावागावामध्ये त्यांनी पोहोचवलं असाच रोडपळी गावचा गोलंदाज राहुल भोईर. यावेळेस यू मिस आय विल डेफिनेटली फलंदाज मात्र त्रिफाचित बाद. आणि प्रभूस आपण जर बघितलं तर यावेळेस वेग नव्हता, परंतु तो स्विंग होता ना, तो स्विंग एक वेगळा स्विंग होता आणि त्यामुळे काय दांड्या मात्र उद्ध्वस्त केल्यात आणि डोकेडुकी ठरणारा फलंदाज अमर चोपडे मात्र तंबूच्या आश्रयाला. ओव्हर टू डीजे. चला, विनंती पंच, आपण कृपया ताकीद करायची. कारण विचार केला तर आपण माशी चर्चा केली होती की या श्रद्धांजली चषक 2026 साठी आयोजकांनी गेले महिनाभरापासून त्यांनी अथक परिश्रम, अथक मेहनत घेतलेली आहे आणि त्यांचा एक मानस आहे की प्रत्येक सामना हा किमान 3 षटकांचा व्हावा, दुसऱ्या आणि तिथून पुढील सर्व फेरीचा. परंतु जवळपास 2 वाजलेले आहेत आणि अद्याप देखील आपली पहिलीच फेरी चालू आहे. यावेळेस राहुल भोईरचं स्वागत केलंय गजानन बोडरे भावडे आपल्या स्टाईलने षटकार मारून.
द षटकार किंग म्हणून ज्याची ओळख आहे आपल्या या सुपर माऊली संघाच्या माध्यमातून वन साइड हिरो वन साइड किंग. यावेळेस मात्र मी म्हटलं होतं की ग्रामीण रोडपडी ग्रामीण भागातून खेळणारा हा गोलंदाज आहे आणि अतिशय अनुभव आपल्या पणाला आपल्या दिमतीला असलेला हा गोलंदाज. जे झालं ते सोडून दिलं. या अगोदर चेंडूवरती जे झालं ते त्याने सोडून दिलं आणि पुन्हा नव्याने सुरुवात केली आणि सुरुवात देखील कशी केली तर डॉट चेंडूने. चेंडू गेला तो मात्र निर्धाव. धावसंख्याचा विचार केला तर धावसंख्या आहे ती 1 गडी बाद 42. बाद होणारा फलंदाज अमर चोपडे जो बाद झाला. त्रिफळाचीत बाद झाला. त्रिफळात आणि त्याला दांड्या उद्ध्वस्त केल्या त्या मात्र गोलंदाज राहुल भोईरने. मॅच बॉल देखील झालेला आहे. चला चला लवकर लवकर विनंती आहे पंच आपण सूचना ताकीद करायची आहे. या षटकातील हा अंतिम चेंडू असू शकतो. बघूया चांगलं बॅटल पाहायला मिळतंय. षटकार मारला त्यानंतर शांत ठेवले गजानन बोडरियाला. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा सुंदर चेंडू होता. टी फॉर टॅटचं उत्तर राहुल भोईरने परंतु पंचांचा इशारा येतोय तो मात्र अवांतरचा आणि याच नंतर पुन्हा एकदा एक धावफलक मात्र जो शांत होता तो मात्र 1च्या पावलाने पुढे सरकतोय. धावसंख्या जाऊन थांबते ती आता मात्र 43च्या घरामध्ये. थोडं शांत वातावरण देखील दोन्ही आपल्या डगआउटमध्ये पाहायला मिळतंय. रॉयल ए विरुद्ध सुपर माऊली या दोन संघादरम्यान चाललेली लढत अतिशय एक मोठी बिग फाईट आपण ज्याला म्हणतो. या दरम्यान हलकासा उर्फी चेंडू बघतोयस का रागानं षटकार ठोकलाय गजानन भावड्या या वाघानं आणि याच बरोबर या षटकारानंतर समीकरण मात्र जाऊन थांबतंय ते 49च्या घरामध्ये. 1 गडी बाद 49. डीजे ब्रेक. श्रावण मासारंभ सुरू झालेला आहे कालपासून आणि या श्रावण मासारंभातील पहिलाच सण म्हणजेच नागपंचमी महाराष्ट्रामधील अखंड तमाम सौभाग्यवतींचा हा अतिशय जिव्हाळ्याचा आणि आवडता सण नागपंचमी. कारण आपल्या लाडक्या भावासाठी बहीण उपास पकडते आणि नक्कीच आपल्या भावाला दीर्घायुष्य मिळो ही ती प्रार्थना करते त्या नागोबाकडे. असा हा तमाम सौभाग्यवतींचा हा सण उद्या आपल्या भेटीस येत आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाच्या माध्यमातून तमाम सौभाग्यवतींना उद्याच्या नागपंचमीच्या लक्ष शुभेच्छा. तुमच्या सर्व ज्या मनोकामना असतील त्या पूर्ण व्हाव्यात
हीच महादेवाचरणी प्रार्थना. कारण महादेवाचं वाहन शंभू आणि त्यानंतर महादेवाच्या गळ्यातील वाहन म्हणजेच नाग देवता. आणि याच नागाची उद्या आपण नागपंचमी आपण इथे साजरी करणार आहोत तमाम अखंड या महाराष्ट्रामध्ये. तर पुन्हा एकदा आपण बोलतो आहोत सामन्याकडे. गोलंदाज अक्षय सोरदे आपल्या संघनायकाने आपल्या भारतातील सर्वात अनुभवी अस्त्र यावेळेस आता मात्र बाहेर काढले गेलेले आहे. गोलंदाज अक्षय याच्या माध्यमातून. चला पंच विनंती कृपया तुम्हाला वारंवार आम्ही सूचना करतोय की कारण एखाद्या वेळेस यातीलच कोणता संघ असेल की जो श्रद्धांजली चषक 2026च्या अंतिम फेरीमध्ये अंतिम पर्व जाईल परंतु त्यावेळेस मात्र त्याला अंधाराचा सामना करावा लागेल. ती वेळ येऊ नये म्हणून आम्ही तुम्हाला सूचना करतो. यावेळेस पहिला चेंडू. वेलकम अक्षय सरोदे, वेलकम. जवळपास हीच तर खरी ओळख आहे श्रद्धांजली चषक 2026 संघर्ष कला क्रीडा सामाजिक आणि सांस्कृतिक मित्रमंडळाची. त्यांची एक वेगळीच ओळख आहे. आणि आज पाहिलं तर जवळपास 600हून अधिक प्रेक्षक या सामन्याचा या श्रद्धांजली चषकाचा मात्र मनमुराद घर बसल्या आनंद लुटतात. आणि याचं सर्व श्रेय जातं ना तर ते म्हणजेच KD बंधू एक दोन्ही मराठी युवा उद्योजक यावेळेस आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्यांच्या आपण जवळपास 140+ देशांमध्ये आपण PTC लाईव्हच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती कोणता सामना चालू आहे आणि कोणता खेळाडू कसा खेळतोय याची नोंद आणि घर बसल्या मात्र या सामन्याचा मात्र मनमुराद आनंद लुटतात. याचं सर्व श्रेय जातं ते म्हणजे PTC लाईव्ह म्हणजेच KD बंधू यांच्याकडे. आणि नक्कीच आपण अजून देखील एक आवर्जून उल्लेख करूया की आमचा आवाज तुमच्या माध्यमातून पोहोचतोय ते म्हणजे SK साऊंड्स अँड इव्हेंटच्या माध्यमातून उदय पवार आणि सुरजदादा पवार यांच्या माध्यमातून अजून एक मराठी जोडी भावांची जोडी ही मात्र आता आपण पाहतोय की ज्याने एक संगीत क्षेत्रामध्ये एक म्युझिक क्षेत्रामध्ये मात्र चांगली भरारी घेतली. आणि उदय पवार आणि सूरज पवार यांच्या माध्यमातून सांगणं झालं तर नक्कीच चला हवा येऊ द्या यासारख्या एक नावाजलेल्या कार्यक्रमाचं देखील त्यांनी होस्ट तिथे केलेलं आहे. तर या दरम्यान येतो एक लेग बायच्या माध्यमातून एक धाव आता मात्र मिळते. तर पुन्हा एकदा आपण बोलत आहोत मैदानाकडे. या दरम्यान हलकासा ओरपीत चेंडू आणि या ओरपीत चेंडूवरती मात्र मिळतोय दणदणीत खणखणीत रामदास महानोर ब्रँडेड षटकार. धन्यवाद. रामदास ऑन फायर परंतु समोर आहे तो गोलंदाज अक्षय सरोदे. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू टी फॉर टॅट चांगला बॅटल पाहायला मिळालं. एक तेरी तो एक मेरी. या अगोदरचा चेंडू तुझा होता रामदास परंतु यानंतर चेंडू माझा असेल हे ठामपणे निश्चितपणे सांगतोय गोलंदाज अक्षय सरोदे. एकच धाव आता मात्र मिळते. या एका धाव समीकरणामध्ये 1ने वाढते. रामदास पोहोचतोय या एका धावेने 19 या धावसंख्येवरती. तर रामदास गजानन बोर्डरे पोहोचतोय आपल्या नाबाद 4 चेंडू सामना करतं 12 या धावसंख्येवरती. एकूण धावसंख्या धावफलक 64ला 1. विचार केला तर जवळपास 8 चेंडूंमध्ये 26 धावांची भागीदारी झाली आहे. ती यावेळेस गजानन आणि रामदास महानवर यांच्यामध्ये एकाला झाकावं आणि दुसऱ्याला काढावं अशी परिस्थिती. रामदास झाकलं तर मात्र गजानन मात्र आपले हात खुले करतोय. डीजे
तर जवळपास आपण जर बघितलं तर येणारे 24 चेंडू आणि 71 धावांची गरज आहे. आपण पाहतात स्वातंत्र्य चषक 2026च्या पहिल्या फेरीतील अंतिम सामना आपल्या भेट झालेला आहे. डीजे माऊली मैत्री विरुद्ध आदित्य प्रिया लॉजिस्टिक या दोन संघादरम्यान नाणेफेक जिंकली ते आदित्य प्रिया लॉजिस्टिक आमचे व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आदरणीय श्री संजय दादा शिरावले यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक केली गेली. बोलू तर आपण पाहत होतात स्वातंत्र्य चषक 2026 सामना क्रमांक 7वा आपल्या भेटीस आलेला आहे. आणि या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर सुपर माऊली या संघाने मर्यादित 24 चेंडूमध्ये 70 धावा करून 71 धावांचं आव्हान ठेवलंय ते रॉयल ए या संघासमोर. तर रॉयल ए या संघाचे 11 शिलेदार हे कशा प्रकारे आव्हान पार पाडतील की सुपर माऊली संघाचे गोलंदाज या आव्हानापासून वंचित ठेवतायत ते रॉयल ए संघाला हे पाहणं तितकंच उत्सुकतेचं असणार आहे. तर या सामन्याचा धावतं वर्णनासाठी मी मायक्रोफोनमध्ये आमंत्रित करतो आमचे गुरुवर्य श्री प्रवीण अर्जुन सर यांना. ओडू प्रवीण सर, पण तत्पूर्वी घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. डीजे जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं आणखीन एक रंगतदार लढत. खरं तर मागील आठवड्यामध्ये सेमीफायनल मध्ये या दोन संघांचं बॅटल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. रिव्हेंज वीक म्हणून या सामन्याकडे निश्चितच पाहिलं जाईल, कारण या आठवड्यामध्ये मागील पराभवाचा बदला घेण्यासाठी रॉयल संघ देखील आतुरलेला आपल्याला पाहायला मिळेल. परंतु ज्या लयमध्ये सुपर माऊली संघ खेळतोय ना, मी म्हणेन या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये सुपर माऊली संघानं आपल्या खेळाच्या माध्यमातून तमाम क्रीडा रसिकांच्या मनावरती अधिराज्य गाजवलाय. काय खेळ झालाय, एक विक्रम रचला गेला. आजच्या दिवसातील सर्वोच्च सांघिक धावसंख्या धावफरकावरती उभारली गेली. खरं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध साऊथ आफ्रिका असाच सामना आपण पाहिला होता, जिथे वन डे इतिहासामधील 50 षटकातील सर्वाधिक धावसंख्या ऑस्ट्रेलिया संघानं उभारली खरी, परंतु तो विक्रम अवघ्या 3.5 तासामध्ये मोडीत काढत असताना साऊथ आफ्रिकेनं 432 धावा बनवत वन डे क्रिकेट इतिहासामध्ये खऱ्या अर्थानं सुवर्ण अक्षराने लिहिला जावा असा इतिहास रचला. कदाचित त्याचीच पुनरावृत्ती मैदानाच्या आतमध्ये होणार की सुपर माऊली ज्या जबरदस्त फॉर्म मध्ये तो संघ खेळतोय, ज्या लय मध्ये सर्वच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये परफॉर्म करतायत, या धावा करण्यापासून रोखला जाणार का? चर्चांना उधाण आलंय. दोन ताकदवर संघ एकमेकांच्या समोर उभे टाकलेत, परंतु या दोन ताकदवर संघादरम्यानचा बॅटल येणाऱ्या 2 षटकांमध्ये काही अंशतः चित्र स्पष्ट होताना आपल्याला जरूर पाहायला मिळेल. ज्यावेळेला 2 ताकदीचे संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढतात ना, तोपर्यंत शेवटचा चेंडू फेकेपर्यंत आपण कोणत्याही प्रकारचा भाकीत करू शकत नाही. परंतु आता वेळ आली आहे, ही वेळ जणू परीक्षेची आहे आणि ती परीक्षा देण्यासाठी या मैदानावरची 2 सर्वोत्तम खेळाडूंची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला जर का आपण पाहिलं तर बॅटर परेश कडके आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मागील 2 स्पर्धांमध्ये फारशी चमकदार कामगिरी करू शकला नाहीये, परंतु अक्षय सरोदे या खेळाडूवरती देखील नजरा असतील. गोलंदाजी मार्कवरती आपल्या वैयक्तिक स्पेल मधलं पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक हाताळताना गोलंदाज आपण पाहतोय. या ठिकाणी गोलंदाज वैष्णव निंबाळकर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय
आणि अगदी पहिल्या चेंडूपासूनच दबाव तंत्राचा वापर केलाय परेश कडके. आज आपल्या गुणवत्तेला साजेसा खेळ मैदानावरती साकारावा लागेल. यावेळेला स्विंग अँड मिस, स्विंग अँड मिस, बँग ऑन टार्गेट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळालाय. पहिला चेंडू निर्धावाला आहे. पहिल्या सत्राचा जर का आपण विचार केला व पहिल्या सत्राचा जर का आपण विचार केला तर 70 धावा धावफलकावरती उभारल्या गेल्या. 71 धावांचं लक्ष्य. यावेळेला चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, परंतु लाईन जर का आपण पाहिली तर लेग स्टंप वरती होती. सिंगल या ठिकाणी धावफलकावरती आली आहे. हे इंटरेस्टिंग बॅटल असणार आहे. एकाच षटकामध्ये सलग 4 षटकार मागच्या आठवड्यामध्ये ज्या बॅटरनं मैदानाच्या आतमध्ये लगावले तो अक्षय सरोदे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. परेश कडके थोडासा फॉर्मशी झगडताना जरूर पाहायला मिळालं असलं तरी या खेळाडूमध्ये ती गुणवत्ता आहे, ती पोटेन्शियल आहे, तो खेळाचा दर्जा या खेळाडूचा आहे. नुकत्याच झालेल्या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा अर्थातच रायगड प्रीमियर लीगमध्ये देखील आपण परेश कडकेला पाहिलं. रजनी क्रिकेटमध्ये उरण प्रीमियर लीगमध्ये स्वतःच्या नावावरती 4 व्हीलर कार या खेळाडूनं आपल्या नावावरती केली. परंतु सिंगलनं स्ट्राईक रोटेट करत असताना अक्षयला त्यानं संधी दिली. हे चांगलं बॅटल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. परेश कडकेला 2 चांगले चेंडू हाताळल्यानंतर आता वैष्णव कोणत्या प्रकारची लाईन आणि लेंथ अक्षयसाठी वापरणार. यावेळेला पाईड लाईनवरचा चेंडू होता, खडून काढलाय, गॅपमध्ये चेंडू ढकललाय आणि इथून मात्र चेंडू जाईल. पंचांच्या इशाऱ्याची आपण जरूर अजूनही वाट पाहणार आहोत कारण चेंडू त्या ठिकाणी गहाळ झालाय. आणि होय, पंचांचा इशारा, इट्स अ बाउंड्री, चौकार. मस्ट निडेड बाउंड्री, चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय सरोदे ऑलवेज अ बिझी क्रिकेटर. अकॉर्डिंग टू द सिच्युएशन बॅटिंग मध्ये आक्रमकता आणि संयम या दोनही खेळाचा भाग त्याच्या आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो. यावेळेला लोअर फुलटॉचा चेंडू होता, कनेक्ट झालेला नाहीये. सिंगल धाव फलकावरती आले. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न इथे होईल आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी केली जाते कंप्लीट. तिसऱ्या धावेचा कोणत्याही प्रकारचा मानस नाही आहे. चेंडू गहाळ झाल्यानंतर तुम्हाला धावून धावा पूर्ण करायच्या आहेत. जरी लक्ष विजयासाठी 71 धावांचं असलं, आपण नेहमी म्हणतो ना की कोई लक्ष्य इंसान के हौसलों से बडा नाही, हारा वही जो लढा नाही. या ठिकाणी लढवईच्या वृत्तीचा खेळ करण्यासाठी ओळखला जाणारा रॉयल कळंबोली संघ या स्पर्धांचा जर का विचार केला तर संघर्ष सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाच्या वतीनं ज्या ज्या वेळेला स्पर्धांचं आयोजन होतं, आदरणीय विजय शेठ खानावकर साहेबांचं सर्वाधिक मोलाचं आणि महत्त्वाचं योगदान त्या प्रत्येक स्पर्धांना आपल्याला पाहायला मिळालंय. मग ती टेनिस बॉलची स्पर्धा असो किंवा रबर बॉलची. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता, चेंज ऑफ पेस पाहायला मिळालाय. शरीराचा वेग चेंडूला घेतलाय. वैष्णव मात्र कमालीची गोलंदाजी करतोय. मोठ्या फटक्यांपासून तर वंचित ठेवलाय आणि त्यातही त्यानं पाहिलं तर पेस व्हेरिएशन खूप चांगल्या पद्धतीनं करतोय. धीम्या गतीच्या चेंडूंचा वापर करतोय. यॉर्क लेनचे चेंडू तो हाताळतोय. सटीक लाईन आणि लेंथवरती गोलंदाजी करत असताना एक युवा गोलंदाज वैष्णव मात्र पाहायला मिळतोय. यावेळेला थोडंसं ओव्हर प्रोटेक्शन झालं. कदाचित त्याला वाटलं की हा चेंडू लाईन कव्हर करण्याचा प्रयत्न होईल, त्यामुळे अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून त्यानं चेंडू दूर हाताळला. सिंगल मात्र धावफलकावरती आली. अजूनही 63 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्याकरता. याही वेळेला स्विंग अँड मिस आणि एकूणच जर का आपण पाहिलं तर शेवटचा चेंडू देखील फेकला जातोय. निर्धाव षटक समाप्त होतं. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावा धाव फलकावरती येत आहेत त्या बिनबाद. उर्वरित समीकरण येणारे 18 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 63 धावांची गरज.
तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धाबा धाव फलकावरती पाहायला मिळतात त्या अवघ्या 8 येणारे 18 चेंडू अर्थातच 3 षटकं आणि विजयासाठी 63 धावांची गरज. ऑलमोस्ट 20 पेक्षाही जास्तच्या सरासरीनं आता तुम्हाला धावांचा पाठलाग करायचा आहे. जवळपास 21च्या सरासरीनं ज्यावेळेला धावांचा पाठलाग करायचा असेल त्यावेळेला एका बाजूने आक्रमण चालणार नाही, तर दोनही बाजूने आक्रमण करावं लागेल. हरिदासचं स्वागत केलंय. वेलकम टू द क्रीज सांगणारा परेश कडकेच्या वाटमधून येतोय दमदार षटकार. चेंडूवरती ज्यावेळेला षटकार येतो गोलंदाजाच्या मानसिकतेवरती थोडंसं दडपण आपल्याला मानसिक दडपण गोलंदाजावरती जरूर आपल्याला पाहायला मिळतं आणि तेच दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न. नेव्हर गिव्ह अप. रॉयल संघाला एक वेगळी बळकटी देणारा, खरं तर शेवटच्या श्वासापर्यंत लढणारा संघ आहे. त्यामुळे इथून जर का आपण पाहिलं तर या सामन्यामध्ये चुरस आपल्याला पाहायला मिळणार यात मात्र शंका नाहीये. या वेळेला देखील फुल टॉस चेंडू होता. स्क्वेअर लेग पंचांकडे पाहिला. हेड्स ओव्हर वेस्ट साइड. चेंडू आउट ऑफ द पार्क. परेश कडकेच्या बॅट मधून येतोय षटकार. या षटकाच्या पहिल्या 2 चेंडूंवरती मात्र 2 उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. ज्या खेळाडूच्या नावाची चर्चा नेहमीच या मैदानावरती राहते आणि निर्णायक सामन्यांमध्ये त्याच्या बॅटमधून धावा येणं ही संघासाठी जमेची बाजू असणार आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, दुसरा चेंडू नो आणि त्याच्यावरती देखील षटकार. एक चेंडू फेकलाय, 13 धावा खर्च केल्यात. सुपर माऊली संघ म्हटलं तर या संघाच्या गोलंदाजीच्या भात्यातील सर्वात प्रभावी अस्त्र म्हणून हरिदासकडे पाहिलं जातं. मागील 2 स्पर्धांमध्ये जो खेळ आपण सुपर माऊली संघाचा पाहिला ज्यामध्ये हरिदासची भूमिका ही सर्वाधिक महत्वाची राहिली, परंतु याच गोलंदाजाला टार्गेट केलं जात आहे आणि परेश कडके जणू सांगतोय की मारायचं तर टॉपच्यालाच मारायचं आणि अगदी त्याच गोलंदाजावरती हल्ला बोल केलाय. यावेळेला देखील लॉफ्ट केलाय. टायमिंग प्रॉपर आहे. हेड्स आउट ऑफ द पार्क. वन मोर विकेट. षटकार. तर 3 चेंडू आतापर्यंत या षटकातील झाले आहेत. 1 नो चेंडू आलाय आणि 2 चेंडूंवरती मिळून तब्बल 19 धावा खर्च केल्यात. 71चं समीकरण होतं. पहिल्या षटकानंतर असं वाटलं की कदाचित मोमेंटम हा सुपर माऊली संघाच्या बाजूने असेल, परंतु अवघ्या 3 चेंडूमध्ये सामन्याचं पूर्णपणे समीकरण बदललं गेलं. कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आणि मोठ्या खेळाडूंची हीच तर खऱ्या अर्थानं ओळख असते. अपन नेहमी म्हणतो ना की बड़े मंच के खिलाड़ी हमेशा बड़े मंच के ऊपर अपने खेल का जलवा दिखाते. अगदी त्याच प्रकारचा खेळ इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. हरिदास या गोलंदाजावरती हल्लाबोल केलाय. कोणत्या तरी एका गोलंदाजाला टार्गेट करणं, कोणत्या तरी एका गोलंदाजाला पिक करणं गरजेचं होतं आणि परेश कडकेनं ती भूमिका आपल्या खांद्यांवरती घेतली आहे. 3 लगातार मोठे फटके आलेत. एक उंचापुरा गोलंदाज जरी असला तरी गोलंदाजीमध्ये जर का आपण पाहिलं तर आता थोडंसं मानसिक दडपण असेल आणि खास करून रॉयल सारखा संघ ज्यावेळेला तुमच्या समोर असेल त्यावेळेला मात्र प्रत्येक क्षण हा दबाव तुमच्यावरतीच आपल्याला पाहायला मिळतो. विकेट येणं गरजेचं आहे. सुपर माऊली संघाचा जर का आपण विचार केला तर विकेट येणं गरजेचं आहे. चला थोडंसं प्लीज जे समर्थक मैदानाच्या आतमध्ये आले त्यांना विनंती आहे मित्रांनो,
आपल्या भावना आम्ही निश्चितच ओळखतो, परंतु सामना सुरू असताना आपण मैदानाच्या आतमध्ये नका जाऊ. थोडंसं मैदान आपण सोडायचं आहे. हो, यावेळेला चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पण हरिदासला काही कानमंत्रणा जणू त्याच्या या चाहत्याने दिली आहे आणि अगदी त्याच प्रकारचा चेंडू हाताळला गेलाय. परंतु 3 चेंडूंचा खेळ झालाय, अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 27 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 3 चेंडूंमध्ये 19 धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्यात आणि लागलीच जर का पाहिलं तर चेंडूची चाटपळणी होते, पाडताळणी केली जाते, पाहिलं जात आहे. आमचे साथी समालोचक मित्र आकाश गुप्ता देखील या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचंही आम्ही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करतो. खरं तर आपल्या वैयक्तिक कारणास्तव थोडेसे दुखापतग्रस्त आहेत, त्यामुळे मैदानापर्यंत येऊ शकत नाही आहेत. आम्ही त्यांचा आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर मिस करतोय, परंतु आकाशजींनाही विनंती असेल. यावेळेला समोरच्या दिशेने उडवलाय, आणखीन एक दमदार स्ट्रोक. टायमिंग तितकंसं साधलं नव्हतं, परंतु तरी देखील चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. तर या ठिकाणी आपण पाहतोय षटकार आलाय. या षटकातील षटकार क्रमांक 4, चौथा षटकार आपण पाहिला. एकूण 4 चेंडू झालेत. एक षटकार नो चेंडूवरती देखील आला होता, एक डॉट बॉलही आपल्याला पाहायला मिळाला. परंतु त्या व्यतिरिक्त सेलिब्रेट करण्यासारखं फारसं सुपर माऊली संघाला या षटकामध्ये घडलेलं नाहीये. पहिल्या षटकामध्ये जो जोश होता, जो आनंद होता, त्याच्यावरती कुठेतरी मी म्हणेन की विरजण टाकणारं हे षटक घडतंय. 14 चेंडू आणि 38 धावांची अजूनही आवश्यकता असेल. सामना बॅलन्स करण्याचा प्रयत्न या षटकामध्ये केलाय. तब्बल 25 धावा आतापर्यंत या 4 चेंडूमध्ये आल्यात. येणारे या 2 चेंडूमध्ये कमबॅक कशा पद्धतीनं केला जाणार, चांगला कमबॅक आहे. यावेळेला मात्र बॅटीचा इनर एज घेतला, यष्ट्यांच्या पाठीमागे चेंडू ट्रॅव्हल झाला, परंतु धाव घेण्याचा कोणत्याही प्रकारचा मानस नाहीये. कदाचित सामना बॅलन्स करताना ओव्हर अग्रेसिव्ह होणं देखील कधी कधी तुम्हाला नुकसानदायक ठरू शकतं. सिंगल डबल्सही तितक्याच महत्वाच्या आहेत. चौकार षटकार जसं येणं गरजेचं आहे, कारण या षटकाचं काम पूर्ण झालंय. आडव्या बॅटनं प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, टिपला जातोय झेल, विकेटसाठी जाळं बिंडलं गेलं. जरी हे षटक महागडं ठरलं असलं तरी विकेट मात्र या ठिकाणी आली आहे. टिपला जातोय झेल अंकितच्या माध्यमातून आणि फलंदाज होतोय बाद. पहिला विकेट गमावत असताना रॉयल संघ. खर्च केल्या गेल्या 25. पहिल्या षटकाच्या समाप्त्याखेर धावा होत्या 8. दुसऱ्या षटकाच्या समाप्त्याखेर धावा मात्र आपण धावफलकावरती पाहतोय 1 गडी बाद 33 धावा. पण नवीन बॅटर इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर प्रभात मैदानाच्या आतमध्ये आल्यात तिसऱ्या क्रमांकावरती. अजूनही इक्वेशन जर का पाहिलं, परेश बाद झाला असला, अक्षय द मॅन इन फॉर्म अजूनही मैदानाच्या आतमध्ये ठाण मांडून उभा आहे. इक्वेशन जर का पाहिलं तर येणारे 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. विजयासाठी 38 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू 38 धावा म्हणजे जवळपास 19ची सरासरी तुम्हाला राखायची आहे. जी सरासरी आतापर्यंत जर का आपण पाहिली तर प्रतिषटक 21ची होती मागील षटकामध्ये, ती आता
19च्या आसपास आपल्याला पाहायला मिळते. चेंडूची मागणी होईल मैदानाच्या आतमध्ये. चेंडूची मागणी होते, चेंडूची चाचपणी होते, चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुरवला देखील जातोय. संघर्ष सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ कळंबोली यांच्या वतीनं आयोजित पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा अर्थातच श्रद्धांजली चषक हनुमंतजी चौधर साहेब यांच्या संकल्पनेतून साकारलेली संघर्ष मित्र मंडळ आयोजित ही पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. आणि या स्पर्धांमध्ये जी पारितोषिक आहेत अर्थातच ज्या ट्रॉफीज आहेत त्या ट्रॉफीज आम्हाला ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आले ते सन्माननीय कुमारजी जाधव साहेब आणि आदरणीय राजेशजी मोहिते साहेब यांचं देखील आपण विशेष आभार व्यक्त करूया. संघर्ष मित्र मंडळाच्या प्रत्येक मेंबर्सचं ज्यानं काही ना काहीतरी या स्पर्धेला यशस्वी होण्याकरता आपलं योगदानही दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर सर्वाधिक मोलाचं आणि महत्त्वाचं योगदान म्हणजेच या स्पर्धा यशस्वीपणे संपन्न होण्यासाठी आदरणीय विजय शेठ खानावकर साहेबांचं देखील आणि संपूर्ण कळंबोली क्रिकेट असोसिएशनचं देखील आपण मनापूर्वक आणि हार्दिक आभार व्यक्त करूया. 12 चेंडू शिल्लक 38 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडला मात्र मिस्टर 360 अक्षय सरदे यावेळेला लॉब केलाय. टायमिंग प्रॉपर नाही आहे. रोहित स्वतः म्हणतोय इट्स माय कॅच. झोल सुटतोय आणि कदाचित हा सामनाही सुटतोय की काय, कारण 19च्या सरासरीनं 2 षटकांमध्ये 38 धावांचा पाठलाग करत असताना तुम्ही अक्षय सरदेला तर गोलंदाज या ठिकाणी जर का पाहिलं तर गोलंदाजानं स्वतः कॉल केला होता इट्स अ माय कॅच, परंतु तो झेल टिपला. अक्षय सरदेला दिलं गेलेलं जीवनदान हे किती महागात ठरू शकतं, कारण 12 चेंडू आणि 38 धावांचं समीकरण आता पहिल्या चेंडूवरती केवळ सिंगल आली आहे. चला जास्तचा वेळ या ठिकाणी घेतला होतो. चेंडूचं परीक्षण खेळाडूच्या माध्यमातून होतोय आणि अशा प्रकारच्या लढतींमध्ये तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा मात्र मैदानाच्या दिशेने खेळलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. हे स्वाभाविक आहे. वेळ घेतला जातो, मोमेंटम या ठिकाणी निश्चितच बदलण्याचा प्रयत्न होईल. स्ट्रायकिंग एंडला मात्र प्रभात आलेत इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर. आणि प्रभातसाठी पहिलाच चेंडू लोअर फुल टॉसचा, ज्या चेंडूला मात्र कन्वर्ट केलाय 6 धावांमध्ये येतोय बिग हिट षटकार. या सामन्यामध्ये अनेक ट्विस्ट अँड टर्न्स आपल्याला पाहायला मिळाले. 40 रन्स ऑन द बोर्ड, 40 धावा धावफलकावरती. अजूनही 31 धावांची आवश्यकता असेल. खरं तर फटका एक्झिक्यूट केल्यानंतर स्क्वेअर लेग पंचांकडे जरूर पाहिलं गेलं होतं अचलबोध नजरेनं, परंतु एक उंच पुरा बॅटर आहे प्रभात अंबोरे आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतो. आणि प्रभात अंबोरे म्हटलं तर चौकार षटकारांची आतषबाजी नेहमीच त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. आपल्या क्रिकेटिंग करिअरमध्ये 2 व्हीलर बाईकचा मानकरी असणारा हा बायकर मॅन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. परेश कडके बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं की कदाचित दबाव निर्माण केला जाईल सुपर माऊली संघाकडून, परंतु सामना अजूनही बॅलन्स आहे. सामन्यामध्ये अजूनही जर का आपण पाहिलं सामन्याचा जो मोमेंटम आहे तो मोमेंटम खूप महत्वाचा आहे, परंतु चेंडू परीक्षणासाठी जास्तचा वेळ या ठिकाणी घेतला जातोय, त्यामुळे गोलंदाजावरती देखील दबाव आहे. आणि रॉयल सारखा संघ ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये असेल
त्यावेळेला दबाव हा नेहमीच प्रतिस्पर्धी संघावरती आपल्याला पाहायला मिळतो. चला थोडंसं सहकार्य करा प्लीज. तर सामन्याला पुन्हा एकदा होते सुरुवात. 40 रन्स ऑन द बोर्ड. 40 सव्वा धाव फलकावरती आल्यात. प्रभात साठीचा हा चेंडू यावेळेला मात्र चांगली लाईन आणि लेंथ पाहायला मिळाली आहे. फुलर लेनचा हा चेंडू होता. वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न. सिंगल मात्र धाव फलकावरती आली आहे. चांगली स्ट्रॅटर्जी या ठिकाणी आपल्याला सुपर बाहुली संघाची देखील पाहायला मिळते. त्यांना ठाऊक आहे जितक्या धावा धाव फलकावरती उभारायला हव्या होत्या त्या धावा धाव फलकावरती उभारल्या गेल्यात. एकेरी स्वरूपाची धाव या ठिकाणी निश्चितच धाव फलकावरती अंकित केली गेली. 41 रन्स ऑन द बोर्ड. अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू या सामन्यामध्ये अजूनही शिल्लक. 30 धावांची गरज. 71चं टार्गेट 70 पहिल्या सत्रामध्ये निश्चितच धाव फलकावरती बनवले गेले. यावेळेला परफेक्टली टाइम केलाय. मिडल ऑफ द बॅट अक्षय सरोदे मिस्टर 360च्या बॅट मधून येतोय षटकार. षटकार आलाय. या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर सामन्यामध्ये बरेच ट्विस्ट अँड टर्न्स आपल्याला पाहायला मिळाले. परेश कडके चांगल्या लयमध्ये बॅटिंग करत होता. दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 29 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. त्यानंतर मात्र परेश कडकेची विकेट गमावली गेली. रोहितला या ठिकाणी सफलता मिळाली आणि त्यानंतर अक्षय सरोदेनं पूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यांवरती घेतली आहे. अजूनही इक्वेशन पाहिलं तर येणारे 8 चेंडू शिल्लक आहेत. 24 धावांची गरज आहे. सामना अजूनही बॅलन्स झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला देखील शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. हात खुले करण्याची संधी. फाईनच्या क्षेत्रातून चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. अक्षय सरोदेच्या बॅटमधून लगातारचा हा दुसरा षटकार. लगातार 2 षटकार या ठिकाणी पाहायला मिळतात आणि या षटकाराने संघाची धावसंख्या मात्र धाव फलकावरती आपण पाहतोय. अर्धशतकही पूर्ण होत आहे. 53 धावा धाव फलकावरती लागत आहेत. इक्वेशन जर का आपण पाहिलं तर येणारे 7 चेंडू आणि 18 धावांची गरज. 7 बॉल 18 रन्स रिक्वायर्स टू विन. हरिदास सारख्या आघाडीच्या गोलंदाजावरती केला गेलेला हल्ला बोल. त्या पाठोपाठ जर का आपण पाहिलं तर रोहितच्या गोलंदाजावरती देखील आक्रमण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि हा शेवटचा चेंडू निर्णायक असणार आहे. हा शेवटचा चेंडू जर का डॉट आला, शेवटच्या चेंडू जर का विकेट आली तर सुपर माऊली संघ आघाडीवरती. परंतु या चेंडूवरती जर का मोठा फटका आला, होय यावेळेला मात्र केलाय प्रहार. चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. 1 मोर बिग हिट. अक्षय सरोदे ऑन फायर. येतोय षटकार. बॉल इज बॅक. अक्षय सरोदे मिस्टर 360. काय या खेळाडूला सर्वाधिक यशस्वी फलंदाजामध्ये या खेळाडूची गिनती केली जाते. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि आता केवळ 12 धावांची गरज. एक समीकरण होतं 18 चेंडू 63 धावा, जिथे प्रतिषटक 21च्या सरासरी होती. त्या षटकामध्ये तब्बल 28 धावा आल्या. मागील षटकाचा जर का आपण विचार केला तर अंतिम 3 चेंडूवरती 3 मोठे फटके, अर्थात 3 लगातार सिक्सेस आपल्याला पाहायला मिळाले आणि सामना जो एकतर्फा आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाला होता तो सामना मात्र पूर्णपणे बॅलन्स केला. आता ड्रायव्हिंग सीटवरती रॉयल कळंबोली संघ आपल्याला पाहायला मिळतोय, कारण शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 12 धावांची गरज. 70 धावा ही 4 षटकांमध्ये या विकेटवरती सुरक्षित नाही आहेत, हेच मात्र रॉयल संघानं दाखवून दिलंय. नेव्हर गिव्ह अप. लक्ष किती मोठा असो, या धावांचा मी पाठलाग करू शकतो, हा आत्मविश्वास या संघाच्या प्रत्येक खेळाडूमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. या वेळेला देखील लॉफ करण्याचा प्रयत्न. बॅटीचा लिडिंग आहे, चेंडू हवेमध्ये आणि गोलंदाजाला मिळते सफलता. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन.
चला 5 चेंडू अजूनही शिल्लक, 12 धावांची गरज. तर अनेक युटर्न आपल्याला, टर्निंग पॉइंट आपल्याला ह्या सामन्यामध्ये पाहायला मिळाले. एकूणच 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 धावांची आवश्यकता आहे. नवीन बॅटर हॅपी सिंग मैदानाच्या आतमध्ये आले आहेत. खरं तर हॅपी सिंग म्हटलं तर चांगल्या लयमध्ये बॅटिंग करताना मागच्या आठवड्यामध्ये आपण पाहिलं. यावेळेला शरीराचा वेग चेंडूने घेतलाय. नॉन स्ट्रायकिंग एंडला कोणताही खेळाडू नाही आणि डायरेक्ट हिट होत आहे. फलंदाजाला मात्र परतावं लागेल. आणखीन एक सफलता, आणखीन एक टर्निंग पॉइंट. आणि आणखीन एक उल्लेख आपण जरूर या ठिकाणी करूया, कारण स्पर्धा यशस्वी होण्याकरता प्रत्येकाचंच योगदान या स्पर्धांना लाभलंय. परंतु आणखीन एक व्यक्तिमत्व जे खास या स्पर्धेसाठी ठाणे या ठिकाणाहून आज आपल्या समेत या स्पर्धेसाठी जुडले गेलेत आणि या संपूर्ण स्पर्धांच्या आयोजनाची जबाबदारी त्यांच्या कुशल आणि कल्पक नेतृत्वामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच अजितजी नाळे यांचे स्नेही मित्र शिवा रेड्डी हे देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचंही आपण या संपूर्ण आयोजन समितीच्या वतीनं करूयात मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. कुमारजी जाधव यांचे निकटवर्तीय आणि अजितजी नाळे यांचे स्नेही मित्र शिवा रेड्डी देखील या स्पर्धाचा आनंद लुटतात आणि खास ठाण्याहून या स्पर्धेसाठी ते आपल्या समोर जुळले गेले. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. परंतु सामन्यामध्ये घडतंय काय? 6 चेंडू 12 धावा. एक वेळ असं वाटलं की ज्या लयमध्ये अक्षय सरद बॅटिंग करतोय हा सामना पूर्णपणे रॉयल कळंबोली संघाच्या बाजूने झुकलेला. परंतु जशा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहिला अंतिम षटक हाताळताना त्यानं पहिल्या 2 चेंडूंवरती 2 सफलता मिळवून दिल्यात. एक वैयक्तिक आणि एक सांघिक स्वरूपाची. अजूनही सामन्यामध्ये ट्विस्ट कायम आहे. 4 चेंडू शिल्लक, 12 धावांची गरज. मी म्हणेन जय आणि पराजयाच्या मध्ये जर का कोण उभा असेल तर बॅटर अक्षय आहे. कारण अक्षय जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये रॉयल संघाला देखील ठाऊक आहे की संघाचा विजय दूर नाही आहे. परंतु सुपर बाहुली संघ जर का सामन्यामध्ये विजय संपादन करायचा असेल हा मोठा अडथळा तुम्हाला दूर करावा लागेल. आतापर्यंत या खेळाडूंना एखादी सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकवलाय. तब्बल 8 चेंडूंमध्ये 25 धावांची उपयुक्त खेळी त्याच्या बॅटमधून आली आहे. परंतु 4-12 समीकरण सिद्ध केला जाणार का? यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता, शॉर्ट ऑफ लेनचा. त्या चेंडूला भिरकावून दिलाय सीमा पार. 6 धावांसाठी 1 वर विकेट षटकार. तर इक्वेशन आता मात्र बदलता येणारे 3 चेंडू आणि 6 धावा. अतिशय रोमहर्षक सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. यावेळेला स्विंग केलाय परंतु लेंथ पाहिली तर लाईन पाहिली तर लेग स्टिकच्या बाहेर जाणारी. थोडासा शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू हाही होता परंतु लेग स्टंपला सोडून जाणारा पंचांनी अवांतर घोषित केलाय. 3 चेंडू आणि 5 धावांची गरज. अगदी अक्षयच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर फक्त एका फटक्याचं काम बाकी आहे. तो मोठा फटका अक्षयच्या बॅटमधून येणार की गोलंदाज मात्र यश संपादित करत ही विकेट आपल्या खात्यामध्ये जमा करणार. यावेळेला शरीराचा वेग चेंडूने घेतलाय. एक धाव आली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न निश्चितच होईल. डेंजर एंडकडे आहे अक्षय. रनिंग बिटवीन द विकेट कमालीची राहिली आहे. हे डेडिकेशन आहे. संघासाठी दिले गेलेले हे सर्वाधिक महत्वाचं योगदान आहे. 68 धावा धावफलकावरती आल्या आहेत. इक्वेशन बदलत आहे. येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत. 3 धावांची गरज. 2 चेंडू 3 धावा. एक लढवय्या वृत्तीचा खेळाडू. फायटिंग स्पिरिट या खेळाडूचं नेहमीच पाहायला मिळालंय. अगदी केपीएलचा तो हंगामही आठवतो. जायबंदी झाला तरी देखील मैदान त्यानं सोडलं नाही. शेवटच्या श्वासापर्यंत तो मैदानाच्या आतमध्ये लढला आणि फक्त लढला नाही तर आपल्या संघाला
त्यांना विजयाच्या दिशेनं घेऊनही गेला. एक लढाऊ वृत्तीचा खेळ नेहमीच अक्षयचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. परंतु इक्वेशन अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे, 3 धावांची गरज. एक तर अक्षयची विकेट घेणं महत्वाचं आहे, अन्यथा अक्षयला नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आणणं गरजेचं आहे. मागच्या चेंडूवरती ही संधी होती अक्षयला नॉन स्ट्रायकिंग एंडवरती ठेवण्याची, परंतु रनिंग बिटवीन द विकेट कमालीची राहिली, त्यानं धोका पत्करला. क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो ना की जहा रिस्क आहे वही रिवॉर्ड आहे. रिस्क घेतली गेली, त्याचा फळ देखील मिळाला, स्ट्राईकही आली आणि इक्वेशन जर का पाहिलं तर 2 चेंडू विजयासाठी 3 धावांची गरज. यावेळेला फुल टॉस चेंडू होता. आपल्या स्टाईल मध्ये हा सामना फिनिश केलाय. अक्षयच्या बॅट मधून येतोय विनिंग स्ट्रोक, बिग हिट, षटकार.